नमस्कार. वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. रात्रीच्या जेवणासाठी अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आज आपण बघणार आहोत. एक कुकर घेऊन त्यामध्ये 3 चमचे तेल घालायचं आहे. त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जिरं, मोहरी आणि हिंग घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणे आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत. शेंगदाणे आपल्याला अगदी छान खरपूस तळून घ्यायचे आहेत. अगदी लालसर रंगाचे होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आहेत. तसेच 10 ते 15 लसूण पाकळ्या आपल्याला अगदी छान बारीक कट करून घालायचे आहेत. लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला अगदी छान परतून घ्यायची आहे. लसूण हिरवी मिरची परतून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा उभा कट करून घ्यायचा आहे आणि तो यामध्ये घालून परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला अगदी छान व्यवस्थित गुलाबीसर रंगाचा होईल तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अगदी छान तळून झालेला आहे कांदा सुद्धा. त्यानंतर 2 मध्यम आकाराचे बटाटे आपल्याला कट करून घ्यायचे. साल न काढता मी बटाटे कट करून घेतलेले आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी मटार सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे. हे सर्व आपल्याला अगदी व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये एक छोटा चमचा हळद घालूया. त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला घालूया. तुम्ही कुठलाही गरम मसाला घालू शकता किंवा कांदा लसूण मसाला सुद्धा वापरू शकतात. कांदा लसूण मसाला किंवा गरम मसाला नसेल तर गोडा मसाला वापरला तरी चालेल. त्यानंतर आपल्याला इथे एक बाउल घेऊन त्यामध्ये 2 वाट्या तांदूळ घ्यायचे आहेत. इथे मी कोलम तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ आपल्याला छान 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तांदूळ धुवून झालेले आहेत. त्यानंतर आपण केलेल्या फोडणीमध्ये हे तांदूळ घालून घ्यायचे आहेत. तांदूळ आपल्याला फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. थोड्या वेळासाठी आपण तांदूळ इथे परतून घेऊया. आज आपण अगदी साधा, सोपा आणि पटकन होणारा मसाले भात बनवतो आहे. अशा प्रकारे तांदूळ परतून घेतल्यामुळे भात अगदी छान मोकळा होतो. यानंतर यामध्ये आपण 4 वाट्या पाणी घालणार आहोत. 2 वाट्या तांदूळासाठी आपल्याला 4 वाट्या पाणी घालायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे सर्व परत एकदा मिक्स करून घेऊया. ह्याला एकदा छान उकळी आणायची आहे आपल्याला. उकळी आलेली आहे. यानंतर आपण कुकरचे झाकण बंद करून घेऊया. गॅस मध्यम आचेवर ठेवून 3 ते 4 शिट्या होईपर्यंत आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे. भात शिजून तयार आहे. कुकरची वाफसुद्धा गेलेली आहे. आपण झाकण उघडून बघूया आणि बघा मसाले भात किती छान तयार झालेला आहे. अगदी पटकन होतो. त्याचबरोबर चवीला तर खूप छान अप्रतिम लागतो. रात्रीच्या जेवणासाठी अगदी कमीत कमी वेळात तुम्ही हा मसाले भात बनवू शकतात. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. त्याचबरोबर असेच नवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. परत पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.